ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस. ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस म्हणजे काय? कोर्टात नोटीस पाठवली पण पुरावा काय? कोर्टात नोटीस पाठवली पण पुरावा काय? नमस्कार. तुम्ही सर्वांनी लीगल नोटीस किंवा पाठवली असेल किंवा केस फाईल केली असेल, पण समोरच्या व्यक्तीने ते स्वीकारली नसेल, असं तुम्ही कोर्टात सांगता. अशावेळी तुमच्याकडे सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस. ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस म्हणजे प्रतिज्ञापत्र, रिटर्न स्टेटमेंट, जे कोर्टाला खात्री करून देतं की तुम्ही समोरच्या पार्टीला सर्व डॉक्युमेंट्स कायदेशीररित्या पोचवले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा तुमचा डिलिव्हरीचा लीगल पुरावा आहे. व्हॉट इज इट रिक्वायर्ड? फर्स्ट म्हणजे समन्स इश्यू केल्यावर जेव्हा कोर्टाकडून नोटीस जाते. सेकंड म्हणजे प्रायव्हेट सर्व्हिस, तुम्ही स्वतः किंवा एखाद्या वकिलामार्फत नोटीस पाठवली असेल. थर्ड, एक्स पार्टे ऑर्डरसाठी जर समोरची पार्टी नोटीस मिळूनसुद्धा कोर्टात हजर राहत नसेल, अशा वेळेस तुम्ही ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस दाखवून कोर्टाची केस पुढे नेऊ शकता. मोस्ट इम्पॉर्टंट की डिटेल्स इन्क्लूड फॉर्मॅटमध्ये काय असावं. ॲफिडेव्हिट बनवताना या सगळ्या गोष्टी विसरू नका. त्याच्यामध्ये फर्स्ट, मोड ऑफ सर्व्हिस, स्पीड पोस्टने पाठवली की रजिस्टर्ड एडीने की प्रत्यक्ष जाऊन दिली. सेकंड म्हणजे ट्रॅकिंग रिसिप्ट, पोस्टाची पावती आणि डिलिव्हरी रिपोर्ट कन्साइनमेंट ट्रॅकिंगसोबत जोडणे आवश्यक आहे. थर्ड, डिटेल्स ऑफ रेसिपिएंट, कोणाला, कोणत्या पत्त्यावर आणि कधी नोटीस मिळाली ह्याचा स्पष्ट उल्लेख असणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट टिप म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस फाईल केलं नाही तर कोर्ट तुमची केस स्टेप्स नॉट टेकन म्हणून फेटाळू शकते. त्यामुळे ही छोटी दिसणारी स्टेप खूप मोठी आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की कोर्टाची लीगल नोटीस गेली म्हणजे काम संपलं, तर असं नाही. कोर्टात सिद्ध करणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते कसं? तर ॲफिडेव्हिट ऑफ सर्व्हिस थ्रू. थँक्यू. टेक केअर.